मध्ये 2 मॅचेसमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय आणि एका मॅचमध्ये विजय मिळवलाय. तर दुसऱ्या बाजूला वालशेज संघ जे 3 मॅच खेळलेत आणि 2 मॅचमध्ये त्यांनी विजय मिळवलाय. सो या स्पर्धेमध्ये क्वालिफाईंगच्या रेसिंगमध्ये हे संघ आहेत, त्यासाठी त्यांना विजय संपादन करणं इतकं गरजेचं आहे. टॉस जिंकला या मॅचमध्ये प्रथम खातिवली संघानं प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी तुम्ही या वालशेज संघाला पाहतायत. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांसमोर खेळताना तुम्हाला दिसत आहेत. सलामीची जोडी पाहिली तर एका बाजूला गणेश नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला तुम्ही शुभम महाडिकला पाहतायत, ज्यानं पहिल्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अफलातून फलंदाजी केली. तो शुभम महाडिक या ठिकाणी स्ट्राईक एंडला. ओमकारचा हा देखील बॉल भन्नाट वेगाने टाकला, या ठिकाणी स्विंग देखील जबरदस्त पाहायला मिळाला, परंतु आणि लाईन देखील फार चांगली होती. त्यानं फलंदाजापासून दूर देखील ठेवला, त्यामुळे बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क तिथे होऊ शकला नाही. पहिले 2 बॉल आणि परिणाम दोन्ही बॉलचा या ठिकाणी डॉट पाहायला मिळालाय. विकेट किपर थोडासा फंबल झालाय. पंच माधव ठाकरे सर यांच्या अफलातून स्टाईलनं त्यांनी वाईट बॉलचा इशारा करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात जी रन मिळेल आणि त्या एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या वाईड रननं आपल्या संघाचा श्रीगणेश या ठिकाणी केला जातोय. मजा येणार आहे हे बॅटल पाहण्यामध्ये. ओमकार विरुद्ध शुभम महाडिक. काय जबरदस्त बोल या ठिकाणी, हा देखील अप्रतिम बोल होता. हा चौकार जरी आला असला तरी मात्र गोलंदाजी कौशल्याचं मात्र कौतुक करावं लागेल. फार चांगला बॉल, परंतु आला या बॉलवर हा नशिबाचा चौकार फलंदाज शुभम महाडिकच्या बॅटमधून. मंत्रमुग्ध करतायत आणि हे एंटरटेनमेंट पाहण्यासाठी मॅचमध्ये जितका इंटरेस्ट आहे तितकाच माधव ठाकरे सर ज्या प्रकारे प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करतात त्यामध्ये सुद्धा त्यांना खूप इंटरेस्ट असतं. त्यामुळे त्या साह्यानं प्रेक्षक वर्ग देखील खूप जोडला जातो. मोठ्या विकेटची संधी होती या ठिकाणी, मोठ्या विकेटची, परंतु त्या ठिकाणी एफर्ट्स थोडे कमी पडले असं वाटतं. कारण गोलंदाजी अगदी पुढ्यात हा बॉल पडला, परंतु झेल घेऊ की नको हा मनातला संभ्रम त्या ठिकाणी थोडासा महागात पडू शकतो. या ठिकाणी झेल जर टिपला असता तर मी म्हणेन जो बॅटिंग ऑर्डरचा कणा ज्याला म्हटलं जातं खातिवली संघाचा शुभम महाडिक, त्याची विकेट या ठिकाणी मिळाली असती. गोलंदाज मात्र अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी करतोय. काय जबरदस्त बॉल आहे या ठिकाणी, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून वालशेज संघाचा हा गोलंदाज, त्याची गोलंदाजाची ऍक्शन, ज्या लाईन आणि लेंथवर हा गोलंदाज गोलंदाजी करतोय, स्विंग पाहायला मिळतोय, गुड लेंथला देखील ज्या प्रकारे चेंडू हाताळतोय हे अप्रतिम आहे. हे बघण्यास देखील फार सुंदर वाटतं. सौंदर्य आहे या गोलंदाजीला. गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते आजच्या दिवसामध्ये, एक शेरे संघाचा ओमकार तर दुसऱ्या बाजूला हा वालशेज संघाचा ओमकार, जे अप्रतिम गोलंदाज म्हणून प्रेक्षकांच्या निदर्शनास येत आहेत. फार चांगली बॉलिंग. पुढचा बॉल या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट ना, ऑन साइडला उडवलाय बॉल या ठिकाणी. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बॉल चाललाय आणि आलाय शुभम महाडिकच्या बॅटमधून हा दमदार षटकार. धन्यवाद माधवजी ठाकरे सर. या प्रत्येक ओव्हरच्या ब्रेक दरम्यान असंच तुमचं मनोरंजन होत राहणार आहे. नक्कीच सर, डान्सिंग अंपायर
नुसतं डान्सिंग अंपायरिंग नाहीये तर अंपायरिंगचं देखील कौशल्य, सकाळी जी चर्चा होत होती विकेटचं अंतर किती असावं, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आणि अंपायरिंग मध्ये अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून सातत्याने दिले जातात. त्यात कोणत्याही प्रकारची चूक नसते. जिथे खेळाडूंचा आक्षेप असतो त्या बोट ठेवण्यास जागा नाहीये अशी अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहावयास मिळते. असे माधवजी ठाकरे सर आज तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी परफॉर्म करतायत. पहिला ओमकार मात्र या ठिकाणी अगदी ज्या प्रकारे गोलंदाजी करत होता तुम्ही, पाकिस्तानचा शोएब अख्तर ज्यावेळी बॉल हातात घेऊन त्याचे केस एका बाजूने उडतायत, हे दृश्य सगळं भन्नाट होतं आणि ती भन्नाट गोलंदाजी या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. रन पाहिले तर नक्कीच या ठिकाणी 11 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, एक षटकार आणि एक चौकार, परंतु जे डॉट चेंडू देखील टाकले गेले ते कौतुकास्पद. सौंदर्यपूर्ण गोलंदाजी, ब्युटी होती त्या बॉलिंगमध्ये. सेकंड ओव्हर या ठिकाणी स्लोवर वनचा जबरदस्त वापर केला या ठिकाणी. फुलर लेंथला हा बॉल, पंच माधव ठाकरे सर व्हाईट बॉलचा इशारा करतायत आणि एक्स्ट्राच्या रूपानं धाव ऍड केली जाईल खातिवली संघाच्या खात्यामध्ये. त्यांच्या कॅप्टनशी बोलताना ते म्हणाले आम्ही सिच्युएशन नुसार फलंदाजी क्रमांमध्ये परिवर्तन करू. इथे पाहिलं तर या ठिकाणी गणेश आणि शुभम ही सलामीची जोडी पहिल्या ओपनिंग पेअर प्रमाणेच आली आहे आणि आत्ता मात्र थोडे पॉझिटिव्ह माइंडसेटनं दिसत आहेत, कारण बॉल जरी डॉट आले असले तरी मात्र मिस टाइम स्ट्रोक अशा प्रकारचे कोणते फटके नाही आहेत. विकेट किपरने चांगल्या प्रकारे हा बॉल कलेक्ट केलाय, परंतु पंच माधव ठाकरे सरांनी नो बॉल घोषित केलाय. हाईट फॅक्टर नक्कीच त्याचं बघितलं. बॉलिंग टीमचा नो बॉल साठी रिव्ह्यू आला या ठिकाणी. मी पंच राम पटोळे सर, विश्वास सर या ठिकाणी वाईड आहे. राम पटोळे सर कुठे असाल तर आपण या ठिकाणी या कृपया, तिसरे पंच म्हणून. हॅलो, हॅलो. तिसऱ्या पंचांनी फक्त व्हाईट बॉल घोषित केला, हा नो बॉल नाही आहे. व्हाईट बॉलचा निर्णय कायम राहील आणि 13 धावा फलकावर आहेत या वाईडच्या सहाय्यानं. काय जबरदस्त बॉल, अजून एक या ठिकाणी बॉल स्विंग पाहायला मिळालाय जबरदस्त रित्या. अगदी कदाचित स्लिपमध्ये फिल्डर असेल तर बॅटची एज घेऊन जाण्याची शक्यता जशी, अगदी तसा बॅटचा फ्लो आलेला, परंतु संपर्क नव्हता त्या ठिकाणी. विकेट किपरनं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कलेक्ट केला गेलाय. परंतु बॉलिंग लाईनअप तुम्ही बघितलं तर वालशेज संघाचं सुरेख आहे, कारण पहिलं षटक देखील ज्या प्रकारे ओमकारनं हाताळलं, या संघाविरुद्ध फलंदाजी करणं थोडं कठीण जाणार आहे. ज्यांच्या विरुद्ध त्यांच्या मॅचेस आहेत हे दर्शवत असताना हा वालशेज संघ ज्या प्रकारे गोलंदाजी आत्ता मैदानाच्या आतमध्ये करतोय, चांगली बॉलिंग, फार चांगली बॉलिंग पाहायला मिळते. हा देखील व्हाईट बॉल, पंच माधव ठाकरे सरांचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या रूपाने इथे देखील रन मिळेल. जे चेंडू डॉट जात आहेत त्या चेंडूला ब्युटी आहे, परंतु एक्स्ट्राच्या रूपाने धावा देखील खर्च केल्या जात आहेत. ते कुठेतरी थांबवावं लागेल वालशेत संघाच्या गोलंदाज लवेशला. हा स्ट्रोक या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरनं हा बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर पाठलाग करतायत आणि दरम्यान 2 रन इथे देखील पूर्ण केले जातील.
पुन्हा एकदा पाहिलं तर गणेशच्या माध्यमातून सेम प्रकारे तो फ्रंटफूट बाहेर काढून अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॉल मात्र या ठिकाणी त्याची दिशा बदलून सरळ विकेट किपरकडे जातोय. आउटफिल्डमध्ये तुम्ही बघितलं तर इथे एक फिल्डर या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, एक स्क्वेअर लेग मध्ये, तर इकडे मिड विकेट मध्ये देखील आहे. अशा प्रकारे ही आउटफिल्ड सेट केली आहे. मोठ्या फटक्यांचा पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार शुभम महाडिकच्या बॅटमधून नक्कीच आला, एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला, परंतु तिथनं मात्र ज्या प्रकारे आतापर्यंत बॅटिंग पाहायला मिळते सातत्याने डॉट बॉल किंवा सिंगल डबल या प्रकारे मोठ्या फटक्यांसाठी जे प्रयत्न करायला हवेत, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी गोलंदाजी केली जाते, तिथे मात्र थोडे मोठे फटके येणं गरजेचं आहे, जेणेकरून जर सुरुवात तुम्हाला पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली मिळाली तर तो स्कोर तुम्हाला मेंटेन करणं थोडं इझी जाऊ शकतं. परंतु इथे बॅकफुटवर पडलात तर मात्र पुढे अजून आव्हान कठीण होईल. इथे मात्र शॉर्ट पॉइंटकडनं चांगलं बॅकअप मिळतंय आणि दरम्यान अजून एक डॉट बॉल. 4 बॉल गणेशनं फेस केले, त्यामध्ये 3 डॉट चेंडू आहेत, एका बॉलवर त्याच्या 2 धावा आल्यात, त्यामुळे हे डॉट चेंडूचं समीकरण गणेशला बदलावं लागेल. नो बॉल, पंचांनी या ठिकाणी बीमर घोषित केलाय. ही ओव्हर मात्र या ठिकाणी फार क्रिकेटमध्ये जेवढ्या प्रकारचे बॉल आहेत तेवढ्या प्रकारच्या बॉलने तिला रंग भरले जात आहेत. वाईट बॉल, नो बॉल, इन स्विंगर देखील टाकला जातोय. कन्सिस्टन्सी नाहीये चांगल्या बॉलमध्ये, ती कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावी लागेल. फ्री हिटचा बॉल, फुल टॉस डाऊन द ग्राउंड, सरळ बॉल चालला या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पंच इशारा करतायत. या बॉलवर आलाय हा गणेशच्या बॅटमधून संघर्षमय षटकार. थँक्यू डिझाईन. थँक्यू डिझे. स्कोर झाला या ठिकाणी ते बीट केलाय. कव्हर्सला हा बॉल ट्रॅव्हल होतोय, चेंडू वेगाने चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आलाय गणेशच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. मी म्हणालो जी सुरुवातीला संघ बॅटिंग टीम बॅकफुटवर होती तिला तुम्हाला बॅकफुटवर ठेवणं एका गोलंदाजाचं काम असतं. तिथे त्यांना मात्र तुम्ही जागा दिली तर मात्र ते चांगल्या प्रकारे धावा स्कोर करू शकतात. चौकारानं 27 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झालाय ओमकार आणि लवेशचा आणि 27 धावा विदाऊट लॉस. त्यामुळे बराच वेळ हा वाईड नोचा खेळामध्ये धावा मात्र जमवल्या गेल्या. या ठिकाणी गणेशच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आला आणि एक पॉझिटिव्ह माइंडसेट देणाऱ्या या धावा आहेत. पहिल्या 12 बॉलमध्ये 27 धावा. 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक असेल पहिल्या इनिंग मध्ये आणि ओमकार पुन्हा एकदा सज्ज आहे बॉलिंग मार्कवर. तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. कॅप्टनला आवश्यकता आहे ती एका विकेटची आणि हा ओमकार त्या विकेटसाठी त्या ओमकारवर विश्वास दाखवलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल पुन्हा एकदा फलंदाज शुभम महाडिक स्ट्राईक एंडला. बॉल मात्र वाईड आहे परंतु विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी ज्या प्रकारे एफर्ट्स त्याने लावला या ठिकाणी हा बॉल देखील मिस झाला असता तर सरळ इकडे लॉंग लेगच्या दिशेला गेला असता परंतु
त्याच्या माध्यमातून फार चांगलं बॅकअप मिळालं बॉलिंगला आणि परिणामी रन फक्त एक्स्ट्राच्या स्वरूपामधली एक सिंगल प्राप्त झाली आहे. ओमकारची सुरुवात सुद्धा वाईट बॉलनं झाली आहे. हा मिस टाइम स्ट्रोक आहे. विकेटची संधी या ठिकाणी जज केला जातोय. बॉल धक्का क्रमांक 1 आणि मोठा हादरा बसला जाईल खातिवली संघाला. फलंदाज शुभम महाडिक बॅक टू द डॅगआउट. ब्रेक दरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन होणारा डान्स मात्र इथे माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि खऱ्या अर्थानं आयुष्य जगण्याची हीच पद्धत असते, जिथे समाज तुमच्याबद्दल काय विचार करतो ही भावना मनात न ठेवता तुम्ही स्वतःच्या मनाचं ऐकता आणि ती कृती मनापासून करता. ती गोष्ट लोक लवकर ॲक्सेप्ट करतात. आणि तेच माधव ठाकरे सर हे आपल्या मनाचे राजे आहेत आणि ते पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आम्हा प्रेक्षकांचं त्यांना जे हव्या तशा प्रकारे ते आपलं मनोरंजन करत असतात आणि आम्हाला आनंद देखील तितकाच मिळतो या ठिकाणी. हॅलो, या ठिकाणी या दुपारच्या सत्रामध्ये सन्माननीय हेमंतजी निचिते साहेब त्यांचं शुभागमन इथे झालंय. काय बॉल टाकलाय, सरळ मधला स्टंप उडवला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि ओमकारचा हा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त करणारा अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद. जे निचिते साहेब यांचं शुभ आगमन झालंय. मी विनंती करतो त्यांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आम्ही अल्लानिकर चषक 2025 मध्ये जाऊया मॅचच्या दिशेनं. इथे मात्र या ठिकाणी सन्माननीय हेमंतजी निचिते साहेब शहापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची उपस्थिती आज या महत्त्वपूर्ण टुर्नामेंटमध्ये आम्ही अल्लानिकर चषक या लीग स्पर्धेला आम्हाला मिळाली आहे. तर हेमंतजी निचिते साहेब आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. अपील इथे जोरदार केली जाते. आणि खरं म्हणजे हेमंतजी निचिते साहेबांचं शुभागमन ज्यावेळी झालं त्यावेळी ओमकारचा जो बॉल त्यानं त्या ठिकाणी टाकला, अगदी मधली यष्टी त्यानं त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकली. हे त्यांच्या शुभागमनासाठी केलेलं स्वागत त्यांच्या गावातल्या या टीमनं आणि त्यांचा गावचा हा गोलंदाज ओमकारनं जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेरे संघाविरुद्ध देखील त्यांची एक मॅच आहे. वालशेत विपक्ष परी वॉरियर शेरे. मी म्हणतो ऑब्झर्वेशन करा कशा प्रकारे हा संघ परफॉर्म करतोय. ज्या संघाविरुद्ध तुम्हाला खेळायचंय त्याच्या विरुद्ध अनालिसिस करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकता. आणि बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल फार मजेशीर असतं. प्रेक्षकांना मात्र ह्याच प्रकारचं बॅटल आवडत असतं. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया म्हणा, हे क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांची किती गर्दी असते. त्याच प्रकारे या टुर्नामेंटमध्ये मला वाटतं हे वालशेत विपक्ष शेरे हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये खातिवली संघ थोडा संघर्ष नक्कीच करतोय, परंतु त्या लेवलपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे देखील आहे. काय बॉल टाकलाय, अजून एक यॉर्कर जबरदस्त. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक धक्का लागला जाईल खातिवली संघाला. ओमकारच्या या धारदार गोलंदाजी पुढे गुडघे मात्र टेकले जात आहेत खातिवली संघाच्या फलंदाजांकडनं. फलंदाज बाद. डीजे
जोडी मात्र फार सुरेख जमली आहे आणि या दोघांच्या जोडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मात्र फार मनोरंजन होत आहे. परंतु क्रिकेट रसिकांचं ओमकारच्या माध्यमातून अफलातून मनोरंजन. काय लेंथवर हा खेळाडू बॉल टाकतोय. सकाळी ज्यावेळी चर्चा होत होती खेळाडूंमध्ये त्यावेळी कोण चांगल्या प्रकारचा बॉलरमध्ये सकाळी वर्णन केलं गेलं ते वालशेज संघाचा हा गोलंदाज ओमकारचा हा जबरदस्त गोलंदाज आहे या शहापूर तालुक्यातील आणि त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. अजून एक यॉर्कर या ठिकाणी थोडा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला परंतु डीप मध्ये फायनली हा बॉल अडवला गेलाय. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आहे ओमकारच्या माध्यमातून. जणू या ठिकाणी हे दृश्य काही थांबावं नाही, ओमकारनं चेंडू टाकत जावे आणि क्रिकेट रसिकांनी ते पाहत जावे या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना धावसंख्या इथे बघितली तर 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे 31. ओमकारच्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये लवेशच्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या आणि हे षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. या ठिकाणी कट केलाय बॉल, चाललाय या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथे मात्र अजून एक हा पॉझिटिव्ह एनर्जी देणारा चौकार आलाय फलंदाज गणेशच्या बॅट मधून. ओमकारनं त्याच्या बॉलिंगनं नक्कीच मंत्रमुग्ध केलंय. त्यानंतर चौथं षटक प्रगतीपथावर असताना वालशेज संघाकडनं नरेश बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. 3 पैकी 2 सामन्यांमध्ये या संघानं विजय मिळवलाय तो वालशेज संघ, तर दुसऱ्या बाजूला खातिवली संघ आतापर्यंत फक्त 1 विजय त्यांनी मिळवलाय आणि इथे पहिल्या 18 बॉलमध्ये चांगल्या धावा आहेत, 35 धावा आहेत संघाकडे. जर आपले विचार आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवला तर या 35 धावा 55 ते 65 पर्यंत देखील जाऊ शकतात. या दृष्टीने फलंदाजी करावी लागेल. अजून एक यॉर्कर या ओव्हरची सुरुवात सुद्धा यॉर्करनं झाली. या चेंडू हवेमध्ये राहिलाय, डिरेक्ट हिट झालाय, अपील केली जाते पंचांकडे. पंचांनी निर्णय हा तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. रनआउट साठी या ठिकाणी पंच राम पाटोळे सर या ठिकाणी चेक करतील आणि हा निर्णय आपल्यापर्यंत लगेचच पोहोचवला जाईल. थँक्यू डीजे. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांचा. फलंदाज व्यवस्थित क्रीज मध्ये पोहोचलाय त्यामुळे इथे नाबाद राहील. हिट मात्र फार सुरेख होता, डिरेक्ट हिट नक्कीच केला परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली पाहायला मिळाली. थर्टी 37 रन्स धावफलकावर. या ठिकाणी स्क्वेअर लेगला खेळला आहे बॉल, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन नक्कीच प्राप्त होईल. गणेशनं
हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीमचा पंच राम पटोळे सर पुन्हा एकदा चेक करतील या ठिकाणी आणि बॉल बीमर आहे की नाही हे आपणास कळवलं जाईल. हॅलो, फेअर डिलिव्हरी आहे सर. बॉल 38 रन्स. पंच एक धावाली ना मागच्या बॉलवर. ओके ओके. हां, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉस्ट केलाय. येस, सातत्याने खोलवर टप्प्याच्या बॉलचा वापर केला जातोय वालशेज संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. 40 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांकात चौथं मार्गस्थ असताना पहिल्या 3 बॉलवर 5 धावा आल्यात गोलंदाज नरेशच्या, परंतु थोडं एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा खर्च केल्या त्याच्या व्यतिरिक्त जे चेंडू हाताळले ते मात्र कौतुकास्पद आहेत. चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून झाली आहे. इथे मात्र हा बॉल उडवलाय. फाईन लेगच्या दिशेला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या ओव्हरमध्ये हा आलाय चौकार. जबरदस्त सायकल चालवली, अगदी ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळ्या दिशेला चालवली आहे माधव ठाकरे सरांनी ही सायकल. जाऊया मॅचच्या दिशेनं. ऑन साइडला इथे एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय. थोडंसं कॉर्डिनेशन इथे खराब पाहायला मिळालं कारण स्ट्राईक एंडचा फलंदाज थोडासा लेट निघाला, परंतु इथे जर फेकी कदाचित व्यवस्थित झाली असती तर त्या ठिकाणी संधी होती विकेटची. हरकत नाहीये, 2 रन्स नक्कीच आलेत या बॉलवर आणि रनसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये ती 46 या आकड्यावर. 46 रन्स. पंच 5 बॉल झाले, 1 चेंडू शिल्लक आहे. येस, पाच बॉल झालेत. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, त्यानंतर 1 सिंगल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर चौकार आलाय, त्यानंतर परत 2 धावा, असे 5 बॉल. एकही एक्स्ट्रा मात्र या ओव्हरमध्ये टाकला गेला नाहीये आणि रनसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 46. उंच गेला या ठिकाणी. मिस टाइम स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर जज करतोय, परंतु त्याच्याकडनं चूक झाली आणि बॉल ट्रॅव्हल होतोय या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हरचं समापन सुद्धा झालंय एका चौकारानं.
षटक बाकी आहे, त्यामुळे वेळ घेऊ नका. आपण लवकरात लवकर ही इनिंग कव्हर अप करा. मॅचच्या दिशेने बघितलं तर मागच्या चौकाराच्या साह्यानं अर्धशतक लागलं गेलंय ते संघाचं, खातिवली संघाचं. चांगली बॅटिंग झाली आहे. बॉलरचं जेवढं कौतुक केलं गेलं, पण पहा त्या ठिकाणी थेंबे थेंबे तळे साचे. त्या ठिकाणी डॉट बॉल देखील आले, परंतु सिंगल डबल आणि अधूनमधून चौकारानं खातिवली संघाच्या बॅटर्सनं अतिशय चलाखीनं या मॅच मध्ये फलंदाजी चांगल्या प्रकारची केली आहे. 50 धावांपर्यंत पोहोचले ते खातिवली संघ आणि 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जर या 6 बॉलमध्ये 10 ते 10 किंवा 10 पेक्षा जास्त धावा जरी आल्या तरी 60 धावांचा टप्पा या ठिकाणी गाठला जाईल खातिवली संघानं. आणि हॅलो, शहापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय हेमंतजी निचिते साहेब, त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. मगाचपासून आम्ही तुम्हाला आवाज देत होतो, परंतु थोडा वेळ घेतला, पण हरकत नाही. या आपल्या येण्याने नक्कीच या व्यासपीठाची या ठिकाणी शोभा वाढली आहे. मनपूर्वक धन्यवाद आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आल्याबद्दल. मॅचच्या दिशेने जाऊया. या ठिकाणी डाऊन द ग्राउंड हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु इथे मात्र पंच झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. हॅलो, तसेच या ठिकाणी शिरगावचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, उत्कृष्ट स्पोर्ट्समन सन्माननीय श्री चेतनजी मडके सर, त्यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्यांचं देखील आम्ही अल्लाणीकर चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी पहिल्या बॉलवर या ठिकाणी राकेशला विकेट प्राप्त झाली आहे. प्रयत्न मात्र अफलातून झाला, परंतु आतापर्यंत 50 धावांवर थांबवलेत आणि 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे फर्स्ट हाफ मध्ये. विशालच्या माध्यमातून ऑन साइडला फ्लॅट हा बॉल चाललाय, तिथे देखील अजून एक झेल टिपला जाईल आणि अजून एक धक्का लागला जाईल तो खातिवली संघाला. बॅक टू बॅक विकेट्स जात आहेत. फलंदाज विशाल बॅक टू द डॅगआउट. अजून एक यॉर्कर या ठिकाणी. पाहिलं तर एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थोडंसं कोऑर्डिनेशन खराब, इथे विकेटची संधी मिळू शकते. वेगानं बॉल स्टंपला लावलाय, पंचांचा बोट देखील आकाशाकडे. धक्का क्रमांक अजून एक लागला जाईल खातिवली संघाला. फलंदाज बाद. सातत्याने विकेट जात आहेत. जर 4 ओव्हरमध्ये तुमच्याकडे 50 धावा आहेत तर उर्वरित 6 बॉलमध्ये तुम्हाला किती धावांची आवश्यकता आहे हे कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र फलंदाजांनी सातत्याने विकेट्स गमावल्या. राकेशचं मात्र कौतुक करावं लागेल, त्याला मात्र या विकेट्स मिळाल्यात. पुढचा बॉल या ठिकाणी या ओव्हरमधला हा चौथा बॉल. अजून एक फुलर लेंथ. कदाचित वालचेस संघाचे गोलंदाज शॉर्ट ऑफ लेंथ गुड लेंथचा वापर करत नाहीये. एकच टप्पा माहिती आहे, बॉल सरळ बुंद्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याचाच वापर त्यांच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय आणि म्हणून फलंदाज सातत्याने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होतोय. संपर्क मात्र हवा तसा होत नाहीये फलंदाजीमध्ये.
रनसंख्या तुम्ही इथे बघितली तर 52 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 52 रन्स ऑन बोर्ड. हा फटका मिस टाइम आहे. इनफिल्डच्या वरनं हा बॉल उडावलाय. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. चोपन्न धावा दाफलकावर शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. फर्स्ट हाफ मधला हा लास्ट बॉल आहे. कशा प्रकारे या इनिंगचं समापन केलं जाईल खातिवली संघाच्या फलंदाजांकडनं. सलामीला आलेला गणेश हा अजूनही या ठिकाणी स्ट्राईक एंडला उभा. शेवट ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. थोडासा फंबल झालाय. त्यानंतर 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 3 रन्स या ठिकाणी वेगाने पूर्ण केले जात आहेत. इथे मात्र फेकी केली जाईल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट नक्कीच जाईल. 3 रन्स मिळतील आणि 1 विकेट देखील. रन झालेत या ठिकाणी या खातिवली संघाचे 57 आणि 58 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी असेल ती वालशेत या संघाला. खातिवली संघाचा गणेश मात्र तब्बल 33 धावांची खेळी त्यानं केली आणि या संघाला 57 धावांपर्यंत जाऊन पोहोचवलंय. यापुढची मॅच असेल ईशा स्पोर्ट्स शिरोळ विपक्ष ओम साई स्पोर्ट्स हिव. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो मी, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि यानंतर समालोचनासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करूया शहापूर तालुक्याची बुलंद तोप अर्थात अमर राऊत सर यांना. धन्यवाद. आणि छापा यावेळेला मनापासून अभिनंदन. ओमसाई हेवचा संघ टॉस जिंकलाय. 5 षटकांचा सामना आहे. मागचा सामना आपण बघितला, बरंच काही त्यातून थोडासा कॉन्फिडन्स आला असेल, काही चुका असतील त्यावर काम करावं लागेल. अशा वेळेला टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय? क्षेत्ररक्षण.
फर्स्ट बॅटिंगसाठी तुम्ही समोरच्या टीमला इन्व्हाइट केलाय. 5 षटकं आहेत. आजच्या दिवसभरात खेळपट्टीनं सातत्यानं रंग बदललाय. पहिल्या 2 षटकांमध्ये मार खाल्ल्यानंतर खेळपट्टी पुन्हा खाली राहते. बाउन्स थोडासा कमी पाहायला मिळतोय. अशा वेळेला चेस करण्यासाठी कितीपर्यंतचा आकडा सोपा वाटेल? आम्ही कमीत कमी 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 5 षटकं आहेत. एक स्ट्रायकर बॉलर तुमचा 2 ओव्हर टाकेल. कोणता ट्रम्प कार्ड आहे की त्यांनी 12 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळण्याची तुमची सगळ्यांची आशा असते? आहेत प्लेयर चांगले, दशरथ गुप्रे आहेत, अमोल दामणे आहेत, आदित्य आहे, ओमकार आहे, चांगले बॉलर आहेत आमच्याकडे. निश्चित मनापासून शुभेच्छा. मी इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघ इतर सगळ्या संघांपेक्षा फार लांबचा प्रवास करून तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालात. सकाळच्या 17 देखील आज वेगळ्या एफर्ट्सनं आपण खेळतायत. मागचा सामना देखील पाहिला. बॅट लागली पहिल्याच षटकामध्ये, जबरदस्त धावा आल्या, परंतु त्यानंतर जी धावसंख्या खाली राहिली. शेवटच्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये कव्हरअप देखील झालं, पण 6-13चं समीकरण जे होतं ते का गणलं? अतिशय बॉलर होता, चांगला होता. ओमकार तालमेमधले आपल्या तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये आपला 1 नंबर बॉलरमध्ये आहेत. तर त्याच्यामुळं आम्ही थोडंसं स्पीडमध्ये कमी पडलो. त्यांना बॉलिंग चांगली होती त्याची. बरं, आता अपोनंट टीमनं तुम्हाला फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. 5 षटकं, कोणता आकडा डोळ्यासमोर आहे? 65 ते 70. निश्चित मनापासून शुभेच्छा दोन्ही संघांना. हेमंत दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी दादांशी 2 मिनिटं फक्त बातचीत करू इच्छितो. दादा, क्रिकेटला समर्पित असणारं नाव आहे. फार कित्येक वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलात. अनेक स्पर्धा तुम्ही खऱ्या अर्थानं जवळून पाहिलेल्या आहेत. या मैदानावर देखील अनेक स्पर्धा होतात. आल्यानीकरांनी एकत्रित येऊन हा प्रयत्न केलाय. 2 शब्द तुमच्या कौतुकाचे त्यांना नेहमीच प्रोत्साहन देतील. जास्त तर काही बोलणार नाही, परंतु आल्यानीकरांची जी मेहनत आहे, म्हणजे कुठे आल्यानी गाव आणि कुठे 19 धावांची घणाघाती इनिंग मदनजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. निश्चित 64 धावांपर्यंत जे मजल मारले त्यामध्ये नितीन यांच्या बॅटिंगचा फार मोठा रोल राहिला आहे. आणि त्यावर विचार करून आपण प्लेअर ऑफ द मॅच साठी त्यांची निवड करतोय. यानंतरचा सामना मैदानाच्या सुरू होईल, तो म्हणजेच मोरिया बॉईज वालशेत विपक्ष परिवॉरियर्स शेरे. टॉस जिंकलाय शेरे संघानं आणि स्वीकारली पहिल्यांदा बॅटिंग. आणि समोर असणाऱ्या वालशेत या टीमला मात्र फर्स्ट बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलंय. फर्स्ट इनिंगला इथे सुरुवात होईल आणि मी मनीषजींना विनंती करेल की आपण समालोचन कक्षाचा भार सांभाळावा. हॅलो, हॅलो हॅलो हॅलो, पहा मॅच काय गाडीची काच तिकडे बाईक कोणाची आहे? कृपया बाईक ऍडजस्ट करा. चला, बऱ्याच वेळेपासून आपण ज्या मॅचची वाट पाहत होतो, अखेर ती मॅच तुमच्या समोर या ठिकाणी आली आहे. अंपायर पंचांना विनंती करतो मी, माधव ठाकरे सरांच्या सोबत अजून एक पंच कृपया मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा. तर ती मॅच तुमच्या समोर आली आहे. एका बाजूला परी वॉरियर्स शेरे संघ 4 मॅच आणि 4 विजय, तर दुसऱ्या बाजूला वालशेत संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्यांनी 4 मॅच मध्ये 3 विजय संपादन केलेत.
हॅलो हॅलो एका बाजूला तुम्ही पाहतायत या ठिकाणी परी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला वाळशेत. इकडे पाहिलं तर शिरोळ संघाचे लक्ष पूर्ण या मॅच कडे असेल, कारण 4 मॅच मध्ये 2 विजय त्यांनी संपादन केलेत. वाळशेत संघानं 4 मॅच मधून 3 विजय संपादन केलेत आणि परी वॉरियर्सचे शेरे संघानं 4 मॅच मधून 4 विजय संपादन केलेत. त्यामुळे समीकरण मला वाटतं इथनं जर वाळशेत संघ जिंकला तर त्यांचा मार्ग देखील मोकळा होईल. परी वॉरियर शेरे संघ ऑलमोस्ट क्वालिफाय झालाय. जर पराभव झाला तर पुढे मात्र इथे शिरोळ संघाला चान्स बनू शकते जर वाळशेत संघ या मॅच मध्ये पराभूत झाला तर, कारण टॉप 8 साठी आज 2 संघ कोणते तरी आपल्याला मिळणार आहेत. एका बाजूला तुम्ही पाहतायत या ठिकाणी परी वॉरियर शेरे, वाळशेत आणि शिरोळ. टॉस जिंकला या मॅच मध्ये प्रथम परी वॉरियर्स शेरे संघानं आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी तुम्ही पाहताय तो या ठिकाणी वाळशेत या संघाला मोरिया बॉईज वाळशेत हा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिसतोय. बॅटल हे जबरदस्त होणार आहे, कारण विशेष लक्ष पंच रेडी. हा वाळशेत संघाकडनं ओमकार आणि लवेश सारखे खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुद्धा ओमकार, शुभम, विकास, रुपेश व्यापारी यांसारखे मातब्बर खेळाडू आहेत. तर हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरेख रंगणार आहे. या ठिकाणी ओव्हर द विकेटनं शुभम ठाणगेसाठी ओमकार राईट आर्म राऊंड द विकेटनं ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला तर बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. ज्या ओमकारनं पहिल्या मॅच मध्ये देखील आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं, तो ओमकार तुमच्या समोर आहे. हॅलो हॅलो बोल ना. हा हा वाचतो हा कॅश ना, कॅश तर माझ्याकडे नाही, बघतो थांब. तू मेसेज पाठवलाय ना? हा चालेल करतो अरेंज. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. ओमकार ओव्हर द विकेट ना, खोदून काढलाय हा यॉर्कर बॉल. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. या ओमकारला खेळणं इतकं सोपं नाहीये. प्रत्येक वेळी ज्या प्रकारे जशी सुरुवात केली जाते इथे मात्र थोडंसं वेगळं यशस्त्र, वेगळी रणनीती आखावी लागेल या संघाविरुद्ध. शुभम ठाणगेसाठी पारितोषिक आहे. जर 3 बॉल मध्ये सलग 3 षटकार लगावले तर रोशन डोंगरे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी लागू झालंय. विकास डोंगरेसाठी हा खेळाडू सज्ज आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं जबरदस्त बॅटल या ठिकाणी ओमकार वर्सेस विकास. हा बॉल देखील फ्लिक केलाय ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि विकास डोंगरेच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार.
दिशेला त्याला ट्रॅव्हल केलं आणि त्या बॉलवर चौकार मिळवला या खेळाडूंना. अजून एक बॉल खोदून काढलाय या ठिकाणी, मिड ऑनला बीट केलंय आणि बॉल ट्रॅव्हल होतोय या ठिकाणी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय विकास डोंगरेच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅटल बॉलर आणि बॅट्समन मध्ये रंगणार आहे, तर दुसऱ्या बाजूला अंपायर आणि प्रेक्षकांमध्ये देखील रंगणार आहे. आपल्या माधव ठाकरे सर्वांना एंटरटेन करत असताना मॅचच्या दिशेनं एका बाजूला कौशल्य आहे तर दुसऱ्या बाजूला अनुभव प्लस कौशल्य आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चौकार. हा बॉल देखील या ठिकाणी कव्हर्सच्या डोक्यावरनं उडवलाय. 1 धाव वेगाने पूर्ण केली जाते. या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 रन्स यशस्वीरित्या पूर्ण केले जातील. विकास डोंगरे या ओव्हरमध्ये मात्र चांगला स्टार्ट मिळून देत असताना पाहायला मिळतोय. रनसंख्या तुम्ही इथे बघितली परी वॉरियर्स शेरे संघाची तर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 12 रन्स ऑन बोर्ड. ओबीसी मोर्चा शहापूरचे अध्यक्ष सतीश सापळे आणि या टुर्नामेंटचे मुख्य आयोजक यांच्याकडून माधवजी यांच्यासाठी 100 रुपयाचं या ठिकाणी संधी आहे या ठिकाणी. अफलातून प्रयत्न केले आणि इथे मात्र आपली विकेट गमवावी लागेल. फलंदाज विकास डोंगरे बॅक टू द डॅगआउट. ओबीसी मोर्चा शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री सतीशजी सापळे साहेब यांच्याकडनं सन्माननीय श्री माधव ठाकरे यांच्या डान्ससाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलंय. धन्यवाद. चेंज बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज केलं. यावेळी मयुरेश तारमळेला लवकर पाठवलं. या ठिकाणी वन डाऊनला मयुरेश तारमळे तुम्हाला फलंदाजी करताना दिसतोय. बॅटिंग मध्ये कौशल्य आहे त्यामुळे कोणते खेळाडू हे कॅप्टनसाठी एक प्रकारे ऑप्शन्स वाढतात ज्यावेळी तुमच्याकडे सर्व प्रकारे बॅटिंग करणारे खेळाडू असतात आणि त्यामुळे कधी तुम्हाला 5 ते 6 नंबरला दिसणारा खेळाडू देखील तुम्हाला 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकाला दिसू शकतो. यात नवल नाहीये. मयुरेश तारमळे यावेळी प्रमोट केला गेलाय. पहिलं तर षटक क्रमांक 1 संपन्न झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या तुम्ही इथे बघितली परी वॉरियर शेरे संघाची तर जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावर. ही मॅच सगळ्यात जास्त महत्वपूर्ण असेल इथे मात्र ती शिरोळ संघासाठी. जर या मॅच मध्ये विजय वाळशेज संघानं मिळवला तर जवळपास त्यांचं अस्तित्व मात्र या स्पर्धेमधलं संपू शकतं. त्यामुळे इथे त्यांच्या प्लेयर्स मात्र पूर्णपणे परी वॉरियर शेरे संघासोबत आहेत. शुभम ठाणगेसाठी सन्माननीय रोशन डोंगरे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक लावलंय सलग 3 षटकारांसाठी. मॅचच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी लवेश ऑलराऊंडर खेळाडू या ठिकाणी ओव्हर द विकेटनं मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे मात्र संधी विकेटची दूरवरनं फिल्डर येतोय त्याच्याकडनं होणार नाहीये चुकी आणि इथे मात्र मोठा हादरा. धक्का क्रमांक 2 लागलाय. फलंदाज शुभम ठाणगे बॅक टू द डॅगआउट. शुभम ठाणगेनं देखील आपली विकेट गमावली. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता लवेशच्या पहिल्याच बॉलवर परंतु तिथे
चांगल्या प्रकारे झेल टिपला गेला या ठिकाणी. शॉट कव्हरला जो फिल्डर होता त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. एवढ्या भर उन्हामध्ये त्यानं प्रयत्न अफलातून केला आणि हा झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेलाय. लवेश मात्र फिल्डिंग सेट करतोय, कारण माहिती आहे ही मॅच किती महत्वपूर्ण आहे या संघासाठी. टॉप 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. इथे भूषण तुम्हाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, स्ट्राईक एंडला आहे. या ठिकाणी या लेग कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर हा बॉल काढलाय, परंतु भूषणला जज करणं थोडंसं चुकलं. या बॉलचं जजमेंट कदाचित तो वाईड साठी प्रयत्न करत होता, परंतु लाईन मात्र या बॉलची योग्य होती. आणि लवेश हा अतिशय चतुर गोलंदाज आहे. व्हेरिएशन त्याच्याकडे देखील आहे, कोणत्या प्रकारचे चेंडू टाकायचे आहेत त्याला माहिती आहे. हा बॉल विकेट किपरने कलेक्ट केला गेलाय, पूर्णपणे खालच्या दिशेला राहिलाय. अतिशय ग्राउंडिंग लेवलनं हा बॉल गेलाय आणि दरम्यान बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल भूषण या ठिकाणी फेस करतोय. रन्स तुम्ही बघितले या ठिकाणी, तर जी धावसंख्या तुम्हाला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत होती ती अगदी स्थिरावलेली धावसंख्या 12 या आकड्यावर पाहायला मिळते. विकेट संघाच्या दृष्टिकोनातनं पहिलं षटक कोणता तरी एक गोलंदाज 2 ओव्हर टाकणार आहे. या अर्थानं ओमकारनं पहिली ओव्हर टाकली, कदाचित तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला तो दिसू शकतो. त्यामुळे तुमची विकेट जर टिकवली तर शेवटच्या 12 बॉलमध्ये देखील तुम्ही चांगल्या धावा कुठून काढू शकता. फक्त माइंडसेट तुमचं आक्रमकता आणि संयम या दोन्हींचा मेळ साधणार हवं. ऑन साइडला चांगला फटका आहे या ठिकाणी, फिल्डर नाहीये, बॉल जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि भूषण तारमळेच्या बॅटमधून आलाय हा दमदार चौकार. योग्य शॉट सिलेक्शन केलं आणि चौकार मिळवलाय. संधीचं सोनं केलं जाईल. धक्का क्रमांक 3 लागला जाईल या ठिकाणी. फलंदाज भूषण तारमळे बॅक टू द डॅगआउट. अपेक्षेप्रमाणे थोडं लवकर यावं लागलं ओमकार तारमळेला यावेळी, कारण विकेट्स मात्र टिकल्या नाहीयेत. सातत्याने विकेट्सचं पतन पाहायला मिळालं. पहिल्यांदा विकेट गेली ती विकास डोंगरेची, त्यानंतर शुभम ठाणगे बाद झाला, त्याच्यानंतर भूषण तारमळे देखील या ठिकाणी बाद झालाय. आणि आता मात्र इनिंग सावरण्याची गरज आहे. ज्यावेळी शिरोळ संघापुढे देखील विकेट्स गेल्या, परंतु शुभम ठाणगेनं त्यावेळी एकतर्फी किल्ला लढवला आणि संघाला 60च्या वर धावांपर्यंत पोहोचवलं. त्या मॅचमध्ये एक फायटिंग टोटल उभी करून दिली. आता तशाच प्रकारच्या एका सकारात्मक इनिंगची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. परी वॉरियर्स शेरे संघाला टक्कर देणारं बॅटल या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. शेरे विपक्ष वालशेत. लवेश या ठिकाणी पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. ऑन साइडला या ठिकाणी संधी आहे, फिल्डर दूरवरनं आलाय आणि त्याच्या माध्यमातून देखील काय घडलंय पंच या ठिकाणी. कॅच फेअर आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे अंपायर रिव्ह्यू आहे.
या बॉलवर पंच सिंगल, एक सिंगल. ओके. ओमकार तारमळेला थोडी समस्त शेरेकरांची धडकी थोडीशी वाढलेली, परंतु तिसऱ्या पंचांच्या या निर्णयाने थोडंसं रिलॅक्स केलंय. खरं म्हणजे शॉर्ट सिलेक्शन मात्र या बॉलवर पूर्णपणे चुकलेलं. या ठिकाणी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु ताकद मात्र तितकी लागली नाही, अंतर देखील गाठता आलं नाही. सोपा झेल, कठीण झेल होता त्या ठिकाणी, अगदी धावत येऊन हा बॉल पकडणं, परंतु त्या फिल्डरकडनं एफर्ट्स चांगले लागलेले. आणि बऱ्याचदा ज्यावेळी आपण अशा प्रकारचे कॅचेस टिपतो त्यावेळी मात्र स्वतःला एक्झॅक्ट समजत नाही झेल पकडलाय की नाही, परंतु त्यासाठीच मात्र या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टम वापरला गेलाय. 17 धावा आहेत धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 3 आणि पुन्हा एकदा द बेस्ट वर्सेस बेस्ट, ओमकार वर्सेस ओमकार हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये या वाळशेत आणि या शेरे संघाच्या मॅच दरम्यान हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळत आहे. ओमकार विपक्ष ओमकार. पहिलाच यॉर्कर या ठिकाणी सरळ स्टंप लाईन मध्ये, परंतु खोदून काढलाय ओमकार तारमळेनं. उत्तर दिलं या यॉर्करचं बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवून. आलाय ओमकारच्या बॅटमधून हा दमदार चौकार. जबरदस्त या ठिकाणी बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी बॉलर देखील आपली ताकद 100% लावतोय आणि तितक्याच ताकदीनं समोर बॅटर सुद्धा खेळतोय, त्यामुळे हे दृश्य पाहण्यामध्ये मजा आहे. चौकार आलाय, 21 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हे 5 बॉलचं बॅटल मात्र मी म्हणेन प्रेक्षकांना चुकू नका, कारण तुम्हाला क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतोय या दोघांमध्ये. या ठिकाणी स्टेप आउट झालाय, विकेट किपर बीट झालाय, बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. बायच्या रूपाने या 2 धावा ऍड केल्या जात आहेत संघाच्या खात्यामध्ये. आणि रन्स पाहिले तर या ठिकाणी 23 या आकड्यावर जाऊन पोहोचतायत. 23 रन्स. पहिल्या 2 बॉलवर 6 धावा आल्यात. ओमकार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न ओमकार तारमळेसाठी. हा फटका चांगला आहे, क्रॅकिंग शॉट आहे, बॉल चाललाय या ठिकाणी कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रेक्षकांना इशारा करा चौकार आहे की षटकार. षटकाराचा इशारा आला या ठिकाणी. ओमकार तारमळेच्या बॅट मधून हा धमाका सिक्सर. पहिल्या 3 बॉलवर तर ओमकार तारमळेनं मात्र मात दिली या वालशेत संघाच्या ओमकारला, परंतु अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन्स तुम्ही बघितले इथे तर 29 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे संघाची टोटल 29 रन्स. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ओमी वर्सेस ओमी. या ठिकाणी बॅट जोरात फिरवली आहे. पाहिलं तर थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या गॅप मधून हा बॉल ट्रॅव्हल होतोय. बॅकअप मिळतंय फायनली आणि 2 रन्स देखील या ठिकाणी पूर्ण केले जातील. पूर्णपणे डबल चौकार षटकार अशा प्रकारचा खेळ या ओव्हरमध्ये राहिलाय. कौशल्यपूर्ण जरी गोलंदाज असला तरी आपल्या फलंदाजीनं हे षटक थोडं महागडं ठरवण्याचा प्रयत्न ओमकार तारमळेच्या माध्यमातून होतोय आणि रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 31 षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. मिस टाइम आहे, प्रयत्न करतील परंतु इथे नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल ड्रॉप होईल.
धावेसाठी कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ नाहीये, फक्त एका धावेवर समाधान मानलंय आणि एका धावेने 32 धावा, 32 रन्स. रणनीती आखण्याचा प्रयत्न करतोय वाळशे संघ या ठिकाणी, कारण इथे मात्र ओमकार तारमळे या कोड्याचं उत्तर त्यांना सापडत नाही. या मैदानाच्या आतमध्ये चांगली धावगती प्राप्त करताना हा परी वॉरियर्स शेरे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल, यावेळी मयुरेश तारमळे. कोणता असरा मयुरेश तारमळेसाठी. या इथे ऑन साइडला फटका चांगला आहे, फ्लॅट आहे आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय आणि मयुरेश तारमळेला आपली विकेट गमवावी लागेल. डीजे स्ट्राईक एंडला पाहतायत. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि चौथं षटक प्रगतीपथावर असताना वालशेत संघाकडं राकेश हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर तुम्हाला दिसतोय. या ठिकाणी हा फटका चांगला आहे, बॉल ट्रॅव्हल होईल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ओमकार तारमळेच्या बॅट मधून या ओव्हरची सुरुवात झाली आहे दमदार चौकारानं. राकेशचं स्वागत देखील या ठिकाणी चौकाराने केलंय आणि धावसंख्यात भर पडती. 36 धावा धावफलकावर, 36 रन्स. 4 विकेट गमावल्यात शेरे संघानं. फुल टॉस थॉर प्रमाणे हातोडा मारला या बॉलवर, पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ओमकार तारमळेचा हा क्लास दाखवणारा स्ट्रोक, षटकार. करतोय फुलटॉस चेंडू, त्याच्यासमोर निश्चितच तुम्ही टाकू शकत नाही. या टाकावा तर कोणत्या सिच्युएशनला टाकावा हे देखील तुम्हाला लक्षात यायला हवं. इथं प्रयत्न केला परंतु या फुलटॉसचा परिणाम षटकार आलाय. पुढचं कोणतं अस्त्र वापरलं जाईल गोलंदाजाकडनं. 42 धावांवर जाऊन पोहोचली आहे संघाची टोटल, 42 रन्स. हा देखील फुलटॉस आहे, इथे संधी आहे, आत्ता मात्र होणार नाहीये चुकी आणि या फुलटॉसवर मात्र लटकवलंय ओमकार तारमळे या खेळाडूला. धक्का क्रमांक 5 लागला जाईल परी वॉरियर शेरे संघाला, फलंदाज ओमकार तारमळेच्या रूपानं. डीजे
पाहिलं तर ज्या फुलटॉसवर रन्स झाले त्या ठिकाणी 42, 42 धावा. सातत्याने फुलटॉसचा वापर या ठिकाणी मागच्या बॉलवर थोडा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. त्याचा परिणाम चेंडू ट्रॅव्हल होऊ शकला नाही बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि डाऊन द ग्राउंड एक चांगला झेल टिपला गेलाय तिथल्या क्षेत्ररक्षकाकडनं. खूप चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून विकेट मिळते. रुपेश व्यापारी या ठिकाणी थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. या डॉट बॉल पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. संघ पाहिला तर 42 धावांवर आहे. आणि त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये मी म्हणालो तुम्ही प्रथम बॅटिंग करत असताना कितीचा आकडा तुम्ही डोक्यात ठेवतायत, ते म्हणाले 45 ते 50 आणि यानंतर अजून 1 ओव्हर शिल्लक आहे. त्यामुळे जी धावगती संघाला अपेक्षित आहे ती धावगती त्यांना प्राप्त होतीये. मिस टाइम आहे इथे देखील विकेटची संधी आहे, परंतु बॉलरच्या पुढे हा बॉल पडलाय. थोडा कठीण झेल होता. दरम्यान 1 रन देखील वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे सरकत आहे ती 43 रन्स. त्रेचाळीस धावा. या ओव्हर मधला मात्र हा शेवटचा बॉल असेल. डाऊन द ग्राउंड प्रयत्न केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, 1 बाउन्स जज करतोय, परंतु बॉल ट्रॅव्हल होईल या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि महेश डोंगरेच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. ते आम्हाला सांगत होते पहिल्यांदा ज्या डान्सिंगमुळे आणि त्यांच्या अंपायरिंगमुळे देखील विशेषतः आज ते संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहेत. खरं म्हणजे त्या डान्सिंगला ते सांगत होते प्रथमतः घरातून जास्त विरोध झाला, तुम्ही अशा प्रकारचं करू नका, परंतु त्यानंतर त्यांचे जावई आहेत श्री अमोल रामचंद्र घोडविंदे, ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आणि पहा त्यांनी दिलेली साथ आज माधव ठाकरे यांचा दर्जा कोणत्या लेवलला आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे. नक्कीच या शहापूर तालुक्याचा देखील अंपायरिंगचा दर्जा त्यांनी उंचावलाय आणि त्यांच्या जावयांचा देखील त्याच्यामध्ये मोठा हात आहे. कारण कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात काही साध्य करण्यासाठी एकट्याने शक्य होत नाही, त्यासाठी पाठिंब्याची नक्कीच आवश्यकता असते आणि ही अशा प्रकारची माणसं जर सोबत असली तर नक्कीच एक विशिष्ट उंची गाठण्यात माणसाला मदत होते. आणि माधव ठाकरेंचे जावई नक्कीच त्यांचं खूप मोठं त्यांच्या या यशामध्ये योगदान आहे. त्यांचं मी या टुर्नामेंटमधनं नक्कीच विशेष आभार व्यक्त करेन. असं सहकार्य आपण या कलेला केलं पाहिजे जेणेकरून ती प्रेक्षकांसमोर सादर केली जाईल आणि तिला योग्य कौतुक मिळेल. त्याला मॅचच्या दिशेने जाऊया. इथे पाहिलं तर अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन्स तुम्ही बघितले इथे तर 47. रुपेश व्यापारी स्ट्राईक एंडला अपील करतायत पंचांकडे. या ठिकाणी काय झालंय, परंतु बॉल मात्र पायावर आदळला गेलाय आणि त्याच्यामुळे जर तुम्ही कॉट बिहाइंडची अपील करतायत एकतर हाताला किंवा जो बॅटला भाग स्पर्श आहे किंवा बॅटला बॉल कनेक्ट होणं गरजेचं आहे आणि त्याचा मात्र इथे कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. आणि ही चांगली अंपायरिंग आपण माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून पाहतायत. या ठिकाणी घुटना टेक, परंतु बॉल मात्र जमिनीच्या दिशेलाच आहे आणि तिथनं मात्र सरळ ग्राउंडिंग होत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि कर्णधार रुपेश व्यापारीच्या बॅटमधून आलाय हा दमदार चौकार. संघाचं अर्धशतक लागून गेलंय. 51 धावा. या ठिकाणी पंच वाईड बॉलचा इशारा करतायत. पाहिलं तर आउटसाइड द लेग स्टंप हा बॉल पाहायला मिळालाय. इथे एक्स्ट्राच्या स्वरूपानं रन नक्कीच मिळेल आणि 52 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 52 रन्स.
आणि इथे स्टंपचा वेध घेतला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, त्रिफळा उडवणारी ही गोलंदाजी नरेशच्या माध्यमातून. कर्णधार रुपेश व्यापारीची विकेट त्याला मिळतीय. फलंदाज बाद. अगदी मागचे 3 बॉल जवळपास रुपेश व्यापारी ऑफ स्टंपला बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या स्ट्रॉंग झोनवर फोकस करण्याचा प्रयत्न केला की मी स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेला एखादा मोठा फटका खेळू शकतो. परंतु जर सातत्याने तोच प्रयत्न तुमचा अयशस्वी झाला तर गोलंदाजाला मात्र एक जागा मिळते आणि तेच या बॉलवर घडलं. अगदी जजमेंट त्याने चांगलं केलं. सरळ स्टंप लाईन मध्ये बॉल टाकला गेला आणि इथे मात्र मिस झाला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. दीपेश डोंगरे सकाळी मला म्हणत होते संघाकडनं मला बॅटिंगसाठी संधी मिळत नव्हती सातत्याने, आज मात्र संधी मिळाली आहे. अपेक्षेप्रमाणे संधीचं सोनं करतील का हे पाहणं गरजेचं आहे. तो दीपेश डोंगरे या ठिकाणी स्ट्राईक एंडला कौशल्यपूर्ण हा देखील खेळाडू आहे. बॅटिंग असो बॉलिंग असो उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून या संघासाठी झालाय आणि तो फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर नरेश ज्यानं मागच्या बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. कशा प्रकारे त्याला फेस केलं जाईल. या ठिकाणी फुल टॉस, लोअर फुल टॉसचा वापर केलाय. एक सिंगल वेगाने प्राप्त केली जाते. ऍब्सोल्युटली सर, दीपेश जिद्दीच आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात मैदान सोडणार नाहीये. पुढच्या 2 बॉलवर एक मोठा फटका आम्हाला त्याच्या बॅटमधून पाहायला आवडेल. परंतु जाऊया महेश डोंगरे या ठिकाणी स्ट्राईक एंडला. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा नरेश राईट नाम ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल रन मात्र कोणत्याही प्रकारची नाही. आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला गेलाय. दरम्यान खरं म्हणजे मागच्या हंगामामध्ये जी शहापूर प्रीमियर लीग झाली त्यामध्ये जो डीएस संघ होता त्या डीएस विजेता संघ तो संघ ठरलेला आणि त्या संघाचा भाग होण्याची संधी या दीपेश डोंगरेला मिळालेली. खऱ्या अर्थाने या परी वॉरियर्स संघाच्या विजयामध्ये देखील त्याचा मोलाचा वाटा सातत्याने असतो. इथे मात्र एका सिंगलने या इनिंगचं या ठिकाणी समापन झालंय आणि या इनिंगच्या समाप्तीनंतर जर तुम्ही रन्स इथे बघितले तर 54 या आकड्यावर जाऊन पोहोचते संघाची टोटल आणि 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल ते मोर्या बॉईज वाळशेत या संघासमोर. फार चांगला बॅटल या ठिकाणी. परी वॉरियर्स शेरे विपक्ष मोर्या बॉईज वाळशेत. 30 बॉलमध्ये 55 धावा बनवायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये टॉप 8च्या प्रवेशासाठी वाळशेत संघाला जर मात्र इथे पराभूत झाला तर मात्र पुढे संधी निर्माण होईल ती शिरोळ संघाला देखील. परी वॉरियर्स शेरे संघ पाहिला तर तो मात्र या ठिकाणी टॉप 8 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि यानंतर पुढील सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. यानंतर पुढची मॅच आहे ईशा स्पोर्ट्स शिरोळ विपक्ष ओम साई आवाज पाली. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो मी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेक केली जाईल या सामन्याची. तसेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण परिवर्तन करणार आहोत. अशा संपूर्ण दिवसामध्ये अतिशय दर्जेदार समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालंय या शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज आणि आमचे आदरणीय श्री ऍब्सोल्युटली शब्दांचा तोफखाना या ठिकाणी सन्माननीय श्री अमरजी राऊत सर यांना विनंती करतो मी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्थानापन्न व्हावं. धन्यवाद.
हॅलो, या ठिकाणी या खरं म्हणजे सर्व प्रेक्षकांच्या व्यासपीठावरचे मान्यवर या सगळ्यांच्या फरमाईशीनुसार आपण व्यासपीठावर आमंत्रित करणार आहोत, कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत. हे अल्लाणीकर चषक 2025 तुम्हाला खरं म्हणजे पहिलं पर्व सोमनाथजी खाडेसर यांनी ज्यावेळी संकल्पना मांडली, आज तिसरं पर्व या स्पर्धेचं आहे. या स्पर्धेच्या मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये खूप मोलाचा वाटा त्यांचा या स्पर्धेच्या आयोजनामध्ये, तसेच उत्कृष्ट दर्जाचे समालोचक संपूर्ण शहापूर असो, मुरबाड असो, भिवंडी असो, सातत्याने त्यांच्या समालोचनांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. असे आदरणीय सोमनाथजी खाडेसर यांना विनंती करतो मी, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये स्थानापन्न व्हावा आणि आपणास मंत्रमुग्ध करावं. दरम्यान जाऊया टॉससाठी. या ठिकाणी दोन संघ, एका बाजूला शिरोळ संघ दिसणारे ईशा स्पोर्ट शिरोळ, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे आवाज पाली. या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॅप्टन्सना विनंती करतो मी, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या ठिकाणी ओबीसी मोर्चा शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री सतीश सापळे साहेब, त्यांना विनंती करतो मी, आपण टॉस बॉक्स मध्ये यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करावी. नाणेफेक केली जाते. कॉल कोण करणार? शिरोळ संघ या ठिकाणी कॉल करणार. या ठिकाणी टॉस जिंकलाय तो आवाजपाली संघानं. प्रथमतः निर्णय आपला या मॅच मध्ये काय आहे ते कळवायचं आहे. फिल्डिंगचा आपण निर्णय घेतलाय. मला वाटतं आपल्या 4 मॅचेस झालं बरोबर, 4 मॅचेसमध्ये 4ही मॅचमध्ये आपण पराभव स्वीकारलाय. ही अंतिम मॅच आहे, तर एक सन्मानाची लढाई आहे. या मॅचमध्ये आपण किती धावांचं टार्गेट तुम्ही सेट करा, किती धावांपर्यंत रोखाल या ठिकाणी शिरोळ संघाला? 45 ते 50. 45 ते 50 धावांपर्यंत तुम्हाला पाहिलं असेल. या ठिकाणी जर पूर्ण समीकरण अशा प्रकारचं आलंय, इथे शिरोळ संघासाठी जागा बनण्यासाठी ही मॅच वाळशेज संघानं पराभूत होणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स दमदार करावा लागेल त्यांना रोखण्यासाठी. मी तुम्हाला खरंच या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि विनंती करेन आपण या मॅचसाठी सज्ज राहायचं आहे. यानंतर मी जातो शिरोळ संघाच्या कर्णधाराकडे. आपण टॉस हरला, आपण जिंकला असता तर आपण काय निवडला असतं? क्षेत्ररक्षण निवडणार होतो टॉस जिंकला असेल तर. ओके, बॅटिंग आहे, काय अडचण नाही. निदान 60+ रन करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच 60+. मॅच, या मॅचकडे तुम्ही कशा दृष्टीनं पाहतायत या ठिकाणी? नक्कीच आता सगळ्यात जास्त फोकस या मॅचवर आहे, कारण या मॅच जर वालशेज जिंकला तर आम्हाला चान्सेस होतील, हरला तर आम्हाला चान्सेस होतील. त्याच्यामुळे सर्व लक्ष या मॅचकडे आहे आणि निश्चित पुढची मॅच पण त्याच जोशाने खेळण्याचा प्रयत्न करू ज्याप्रमाणे इतर मॅचेस खेळत आलो आहे. नक्कीच सर, या ठिकाणी मी म्हणेन या मॅचच्या रिझल्टकडे तुम्ही लक्ष असेलच, परंतु पुढच्या मॅचमध्ये तुम्ही तुमचा स्वाभाविक खेळ खेळा आणि विजय संपादन करा. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि वेल परफॉर्म करा या अल्लाणीकर चषकामध्ये. यानंतर मी जाऊया खऱ्या अर्थानं शहापूर तालुका मोर्चा ओबीसी मोर्चा शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री सतीश सापळे साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांचं मनोगत ते या ठिकाणी व्यक्त करतात. मी त्यांना विनंती करतो आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. धन्यवाद सर. आम्ही अल्लाणीकर चषक आणि आजचा हा 8वा दिवस या टुर्नामेंटचा आहे, या लीगचा आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण जर आयोजन कमिटीकडे बघितलं तर या आमचे सोमनाथजी खाडे असतील, निलेशजी वाळिंबे असतील, मिलिंदजी वाळिंबे असतील, दिलीपजी मोरे असतील, विश्वासजी वाळिंबे असतील आणि त्यांची सर्व सहकारी टीम, आमचे जेडी आणि नाव घेतल्याबरोबर आमचे मिलिंद भाऊ आलेले आहेत. मिलिंद सर, अतिशय मेहनत त्यांची आहे. अहोरात्र 24 तास मैदानावर जीवाची बाजी लावतात. यांच्यासाठी एक शेर मी या ठिकाणी म्हणू इच्छितो. लहरों से नौका पार नहीं किया जाती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं हो जाती है. और इसलिए हार नहीं होने वाली है कि ये जो बंदे हैं ये बहुत काबिलियत के बंदे हैं और इनका जो विजय है निश्चित है. और इसलिए उनको बहुत सारे शुभकामना मैं इस बारे में देता हूँ. और खरोखरच मला अतिशय आनंद होतो. मी सुद्धा या टीमचा एक भाग आहे म्हणून की मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा शुभेच्छा देतो की अल्लाणीकर चषक याचा विजय होणार आहे. धन्यवाद. हार इसके लिए नहीं होने वाली है क्योंकि सबके पीछे सतीश सदाशिव सापले खड़े हैं, इसके लिए हार नहीं होने वाली है.
नक्कीच सर, या प्रकारच्या स्पर्धा फक्त मेहनतीने नाही तर थोरा मोठ्यांचा आशीर्वाद देखील फार गरजेचा असतं. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या प्रकारच्या स्पर्धा पार पडत असतात. जास्त वेळ घेणार नाहीये, मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तर आपण जाऊ या ठिकाणी सोमनाथजी खाडे सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच मनीषजी जोशी सर, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळतोय. अगदी आमच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालात. आपलं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर शहापूर तालुक्याची, ठाणे जिल्ह्याची, महाराष्ट्र राज्याची बुलंद तोफ आदरणीय अमरजी राऊत सर आज आमच्या साथीनं या ठिकाणी किल्ला लढवत आहेत. आपलं सुद्धा हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आम्ही अल्लानीकर चषक 2025चा हा रणसंग्राम स्पर्धेचा आजचा तब्बल 8वा दिवस या ठिकाणी मानापानामध्ये, डामडौलामध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडतोय. या स्पर्धेसाठी निश्चितच मंचावरती उपस्थित सर्व लाडके मान्यवर, सर्व लाडके खेळाडू, क्रीडा रसिक आणि आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय. जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी संघर्षाला सुरुवात झाली आहे. वाळशेतकरांनी मैदानावरती झुंज दिली आहे. जबरदस्त क्रिकेटचा नजराणा मैदानावरती पेश करत असताना वाळशेत संघ भरपूर चांगला खेळलाय. 55 धावांचं लक्ष ठेवलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम वाळशेत मैदानावरती. यावेळी समर्पित चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, हवेमध्ये आहे आणि झेलची सुवर्ण संधी. ओमकार तारमळे सेफ हँडनं हा झेल टिपतोय आणि लागलेला हा दुसरा हादरा बॅटिंग करणाऱ्या मोर्या बॉईज वाळशेतला. कार कुण्या मान्यवरांची आहे. मी मालकांना विनंती करतोय, आपली जी गाडी आहे ती थोडीशी सुरक्षित ठिकाणी पार्क करा. या ठिकाणी तुमच्या गाडीचं नुकसान होऊ शकतं किंवा काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी उभ्या राहत आहेत. विनंती आहे, आपली गाडी जी आहे ती सुरक्षित पार्क करा. मागच्या बाजूला आम्ही पार्किंगची भरपूर व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे. त्या ठिकाणी पूर्ण मैदान खाली आहे, फक्त वनवा लागेल अशा ठिकाणी गाडी लावू नका. या ठिकाणी तिसरी विकेट सलगची येते. गोलंदाज भूषण गोलंदाजी करत असताना भूषणावर कामगिरी, जबरदस्त अटॅकिंग मारा. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, झेलची सुवर्ण संधी. झेल टिपत असताना निश्चितच पाहायला मिळेल का हा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. चेंडू ड्रॉप झाला आणि दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. 2 धावा आल्या, मात्र त्या सुद्धा असुरक्षित फटका होता. 2 धावा येत आहेत, नशिबाती साथ मिळाली आणि श्री गणेशा झालाय बॅटिंग करणाऱ्या मोर्या बॉईज वाळशेत या संघाचा. मैदानावरती सामना आपण पाहत आहे. अतिशय महत्वाची मॅच, इन्शा स्पोर्ट्स शिरोळ या संघासाठी फार महत्वाची मॅच आहे. कर्णधारानं त्याचं मनोगत व्यक्त सुद्धा केलं. हा सामना जर शेरे संघ जिंकला तर निर्विवाद टॉप 8 मध्ये दाखल होतोय या बेल्ट मधनं आणि निश्चितच इन्शा स्पोर्ट्स शिरोळ या संघाची पुन्हा एकदा एंट्री या स्पर्धेत होतीये. जबरदस्त फटका, शॉर्टआर्म जाम, नजराणा पेश करत असताना पॉवरफुल धमाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन महेशचा क्लास, षटकार. या अगोदर आपण दसई आणि परटोली या 2 संघांदरम्यान असाच सामना पाहिला होता, ज्या सामन्यावरती आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रूंचं लक्ष होतं.
निर्धाव आलाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ होतं ते संपन्न झालंय. एका षटकाच्या अंती धावफलकावरती 8 धावा. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी संपलेला आहे. धावफलकावरती 8 धावा आपण पाहताय. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका खेळलाय त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. विकेटच्या मागे अडवत असताना थोडीशी चूक झाली. या अनुषंगाने आपण पाहाल तर एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट होतीये. 22चा इशारा. एका धावेची मदत आली. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रुपेश व्यापारी राईट मोर द विकेट. जुना जाणता भरपूर वर्षांचा अनुभव असणारा खेळाडू यावेळेस फटका खेचलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. ओमकार तारमळे क्रिकेटच्या मैदानावरचा पुजारी हा सुंदर झेल टिपतोय आणि निश्चित अजून एक हादरा मिळेल. मोरिया बॉईज वाळशेत या संघाला. फलंदाज माघारी परतलाय. बिग विकेट बिग लॉस. अख्ख्या महाराष्ट्रात असं कुठं गाव नाही जिथं माधव ठाकरे सरांचं नाव नाही. ब्रँड इज ब्रँड. तुम्हाला ब्रँडेडच या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक गोष्टी पाहायला मिळतील. आमचे राम पाटोळे सर आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला साथ देत आहेत. या संपूर्ण टुर्नामेंटचा आणि या मैदानाचा आत्मा जर कोण असेल तर आमचे राम पाटोळे सर. निश्चितच मैदानावरती आल्यानंतर आम्हाला सुद्धा 10 हत्तींचं बळ त्यांच्या हसण्यानं आमच्या सोबत असतं. निश्चितच आपलं सुद्धा आम्ही मनापासून कौतुक करू. आमचे सतीशजी पाटोळे सर आपलं सुद्धा मनापासून कौतुक आम्ही. महत्वाची मॅच आहे. लीग स्टेज मधील लीग फॉर्मॅट मधील अतिशय महत्वाची मॅच मैदानावरती आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. परी वॉरियर शेरे विपक्ष त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती आपण पाहताय. टीम मोरिया बॉईज वाळशेत हा संघ जर इथे जिंकला तर निर्विवाद टॉप 8 मध्ये दाखल होतोय. मात्र इथं जर परी वॉरियर शेरे संघ जिंकला तर इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाचं आव्हान जिवंत होत आहे. तसेच हिव संघ या ठिकाणी पुन्हा एकदा आव्हान जिवंत होताना पाहायला मिळेल. त्यांच्यासाठी सुद्धा हलकीशी संधी निर्माण होईल. या अनुषंगानं संपूर्ण ओमसाई हिव आणि इन्शा स्पोर्ट शिरोळ हे दोनही संघ हा सामना पाहत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 संपले. चला वेळेची काळजी घ्या. आज आपल्याला भरपूर मोठं शेड्यूल आहे. ते शेड्यूल आपल्याला इथून कव्हर करायचं असेल तर वेळेची काळजी घेणं फार बंधनकारक असणार आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती वेगाचा बेताज बादशाह ओमकार तारमळेचा जबरदस्त चेंडू. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल. क्लीन बोल्ड. अजून एक विकेट या ठिकाणी संपादित केली आहे. अजून एक विकेट अर्जित करत असताना ओमकार तारमळेने दिलेला हा 440चा झटका. चला स्पीडअप करा. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानात येताना थोडीशी वेळेची काळजी घ्या. आपण वारंवार या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आजचा दिवस भरपूर मोठं शेड्यूल आहे. तब्बल 8 मॅच कव्हर करायच्या होत्या. त्याचबरोबर आपल्याला
कदाचित जर इथं काही क्लॅशेस झाले, काही संघांचे गुण जर समसमान झाले आणि दुसरा संघ निवडत असताना आपल्याला जर इथून काही मॅचेस खेळवाव्या लागल्या तर ते शेड्यूल सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. गोलंदाज तयार, ओमकार तारमळे, जिम्मेदारी खांद्यावरती दिली आहे आणि निश्चितच व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू मॅन फ्रॉम शेरे गावचा हा सितारा आहे. कालच आपण पाहिलं असेल तर पुण्याला जाऊन आपली गोलंदाजीची कमाल त्यानं दाखवली. बॅटिंग करत असताना सुद्धा सुंदर बॅटिंग करतो. या परिसरातील, या तालुक्याचा, या ठाणे जिल्ह्याचा, या परिसराचा, ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार करत असाल तर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक जबरदस्त आणि अव्वल क्रमांकाचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओमकार तारमळेकडे पाहिलं जातं. आज मितील आपण पाहत असाल, कालच पुण्याला जाऊन आयकॉन प्लेअर म्हणून खेळला, त्या ठिकाणी आपल्या संघाला क्वालिफाय करून आला. त्यानंतर लगेचच रात्रीची फ्लाईट पकडून तो बरोबर पहाटे आपल्या गावच्या संघामध्ये खेळण्यासाठी या ठिकाणी मैदानावरती उपस्थित झालाय. निश्चित आपण पाहत असाल ठाणे जिल्ह्याचा स्क्वॉड कालच डिक्लेअर झाला. त्या स्क्वॉडमध्ये सुद्धा ओमकार तारमळे आणि अर्जुन बांगर हे शहापूर तालुक्याचे 2 सितारे ठाणे जिल्ह्याच्या स्क्वॉडमध्ये सिलेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच त्यांना त्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. शहापूर क्रिकेटच्या वतीनं आणि अल्याणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा ओमकारला देतोय. तसेच अजून एक ओमकार या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला अजून पाहायला मिळाला. या परिसरामध्ये ओमकारला निश्चितच गोलंदाजी करताना तुम्ही पाहिलं असेल. ओमकार निश्चिते, मॅन फ्रॉम वाळशेत, मोरिया बॉईज वाळशेत संघाचा ओमकार निश्चिते, याला सुद्धा इथं चमकताना तुम्ही पाहिलं असेल. भरपूर नवनवीन आणि अनुभवी स्टार्स खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोष्ट जसजशी तुम्ही स्पर्धा पुढे घेऊन चाललोय, जसजशी स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये जायला लागली आहे, या स्पर्धेची उत्कंठा वाढत चालली आहे. आमचे मतीनभाई शेख निश्चित आमच्या विनंतीस मान देऊन बरोबर त्यांचा संपूर्ण स्क्वॉड घेऊन वेळेमध्ये आणि बरोबर आम्ही बोलवलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले. दूरवरनं येतात तरी सुद्धा अगदी वेळेत पोहोचतात. आपलं आणि आपल्या संघाचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. या ठिकाणी पाहायला मिळते हलक्यानं एक सिंगल कंप्लीट करतायत. ओमकार तारमळेचं षटक पाहता पाहता संपन्न झालं आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर धाव फलकावरती आहेत 14 धावा. संघर्ष वाढलाय बॅटिंग करत असताना मोरिया बॉईज वाळशेत विजयी. कल्याणीकर चषक 2025 मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि प्रेमाची स्पर्धा. सतीशजी सापळे आणि कंपनी मैदानावरती निश्चितच भरपूर मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत आणि या मेहनतीला आणि आमच्या प्रेमाला निश्चितच साथ देत असताना आमच्या जीवाभावाचा माणूस उन्नती ऑप्टिकचे सर्वेसर्वा सन्माननीय राजेशजी तरणे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर यांच्यासाठी हायफाय क्वालिटीची सनग्लासेस उन्नती ऑप्टिक्स कंपनीची या ठिकाणी आपल्याला सुपूर्द झालेली आहेत. अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आदरणीय राजेशजी तरणे सर यांचा आम्ही मनापासून हार्दिक कौतुक आणि आभार व्यक्त करतोय. अल्याणी ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय राजेशजी तरणे सर आणि उन्नती ऑप्टिक्स आपला आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करतोय. या ठिकाणी षटक क्रमांक 4 चालू झाले. गोलंदाज मयुरेश तारमळे गोलंदाजीसाठी आला. यावेळेस स्लॉप केले, चेंडू हवेत, झेलची सुवर्ण संधी त्या ठिकाणी आणि निश्चितच चेंडू फिल्डर पासून दूर राहिलाय, सरळ निघून जातोय सीमा पार. माधव ठाकरे सरांचा चौकाराचा इशारा. मयुरेश तारमळे गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना बॅट्समन कुणाल नव्या दमाचा नवा शिलेदार आहे, चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस हा सुंदर चेंडू सरळ वेगानं, इथं गती प्रचंड होती आणि हा चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होतोय. निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. जबरदस्त गोलंदाजी मयुरेश तारमळे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय तरी वॉरियर शेरे हा संघ मैदानावरती खेळतोय. अगदी पहिल्या मॅच पासून डॉमिनेटिंग परफॉर्मन्स, 100 मॅचेस जिंकताना पाहायला मिळत आहेत. सलगचा हा 5वा सामना आहे आणि विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न करतायत मयुरेश तारमळे. उरली सुरली हवा या मॅचची काढून घेण्याचं काम करतोय. सलगचा हा चेंडू पाहायला मिळतोय. दुसरा निर्धाव, षटक क्रमांक 4 चालू आहे. 20 धावा धावफलकावरती, 55चं
कडवं आव्हान आणि हे आव्हान डोंगराहूनही मोठं करत असताना मयुरेश तारमळेनं सरळ यष्टांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉयड क्लीन बोल्ड. चौथा षटक आणि सुरुंग लावणारी गोलंदाजी मयुरेश तारमळेच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट. न्यू बॅटर बॅट्समन पवन मैदानावरती आलाय. प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी फिल्डर दूर राहतोय. सरळ चेंडू निघून जातोय सीमा पार. 4. माधव ठाकरे यांना आपण पाहताय मैदानावरती क्रिकेटचा आनंद लुटत असताना, प्रेक्षक राजाचं मनोरंजन करत असताना. त्यांना टेन्शन नाहीये, कारण त्या बाजूनं राम पाटोळे सर आहेत. त्यांचं या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष आहे. जोडी आज बरोबर जमली आहे. या जोडीला एकत्रित काम करताना पाहायचं होतं. या परिसराची A1 जोडी नक्कीच अनुभवी पंच आहेत. दोन्ही पंचांचा विचार कराल तर भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव राम पाटोळे सरांच्या विषयी आपण नेहमीच म्हणत असतो. या परिसराचं शहापूर तालुक्याचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर एक लेजेंडरी क्रिकेटर, माजी क्रिकेटर म्हणून नक्कीच त्यांचं कौतुक आपण सातत्यानं करतोय. या दरम्यान अजून एक विकेट आली आहे. चर्चा आपण करत होतो. निश्चितच राम पाटोळे सरांना आपण गेल्या वर्षीच्या हंगामापर्यंत पाहिलं, मात्र त्यांचं एक स्वप्न होतं, मी जरी क्रिकेटच्या मैदानातून दूर झालो तरी आमच्या घरातून एक कोणीतरी क्रिकेटर तयार झाला पाहिजे. या अनुषंगानं त्यांचे सुपुत्र ओम जसे मैदानात उतरले तसे निश्चितच राम पाटोळे सरांनी स्वतःची निवृत्ती जाहीर केली. आणि आज तुम्ही पाहत असाल आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रूर संघासाठी ओम पाटोळे हा एक उभरता सितारा ऑलराऊंडर आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही आघाड्यांवरती जबरदस्त कामगिरी करतो. त्याला धडे राम पाटोळे सरांच्या माध्यमातून अगदी घरातूनच मिळत आहेत. आणि विशेष पूर्ण शेंद्रून टीम जिवंत आणि ज्वलंत ठेवण्याचं काम राम पाटोळे सरांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. एक आदर्श आयोजक. शॉर्टपिच चेंडू पुल केलाय. त्या ठिकाणी फटका चांगला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त प्रहार करत असताना बड्डे बॉय रोशननं ठोकलाय हा चौकार. रोशन निचिते बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती आलाय. निश्चित मित्रांनो, माणसाचं आयुष्य जगत असताना सर्वात खास दिवस जर कुठला असेल आपल्या आयुष्यातील तर तो आपला वाढदिवस असतो. आज भावाचा वाढदिवस आहे रोशन निचितेचा. त्याला आम्ही अल्ल्यानीकर चषकाच्या वतीनं आणि शहापूर तालुक्याच्या क्रिकेटच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. रोशन निचिते आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक वरती तयार
गोलंदाज गोलंदाजी करतोय. दीपेशला आपण पाहत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. वेगवान तेसरार. हा चेंडू पहा चेक केला जाईल लेग स्टंपच्या बाहेरून. माधव ठाकरे सर वाईट बॉल देत आहेत, पण पहिले हात का जोडले हा एक प्रश्न आम्हाला पडतोय. अवांतरची धावाली धावफलकावरती ऍड करतायत. स्कोर कार्ड 29 वरती 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मागचा दरवाजा उघडा आणि तिथून यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. दांडीगुल. बॅट्समनचं नाव सांगून जा फक्त. ओके जा चल आजचाच बॉल आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी अंतिम बॉल मोरिया बॉईज वाळशेत हा संघ अडचणीत सापडलेला आहे. यापुढील सामने हे 4 षटकांचे होतील. सर्व खेळणाऱ्या संघांनी आणि कर्णधारांनी सूचना लक्षात घ्या. यापुढील मॅचेस या 4 षटकांच्या होतील, कारण आपलं शेड्यूल वाढत चाललंय. आजच्या दिवसामध्ये कदाचित आपल्याला 8 मॅचचं शेड्यूल कंप्लीट करून पुन्हा 2 मॅच या ठिकाणी कव्हर कराव्या लागतील. या अनुषंगानं उद्या मेगा फायनलचा दिवस आहे. उद्या सुद्धा मोठं शेड्यूल आहे. झेलची संधी आणि हा सुंदर झेल ऑल आउट होत असताना मोरिया बॉईज वाळशेत संघाला 440चा झटका बसलाय आणि ग्रँड एंट्री पुन्हा एकदा मैदानावरती होताना पाहायला मिळेल. इन्शा स्पोर्ट्स शिरोळ आणि आव्हान जिवंत झालंय. टीम ओम साई हिव संघाचं सुद्धा, त्या दोन्ही संघांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. जबरदस्त मुकाबला पाहायला मिळाला. निश्चितच परिवारीय शेरे संघानं डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दिलाय. 5 सामने जिंकून निर्विवाद टॉप 8 मध्ये दाखल होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मात्र दुसऱ्या स्थानासाठी या ठिकाणी झुंज पाहायला मिळेल. कडवी झुंज देताना पाहायला मिळतील मोरिया बॉईज वाळशेत, टीम ओम साई हिव आणि इन्शा स्पोर्ट्स शिरोळ यांच्यात अशा या ठिकाणी पल्लवी झालेल्या आहेत. यांना आव्हान जिवंत झालेलं आहे. या ठिकाणी संधी मिळाली आहे पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावण्याची. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करतोय. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्या बॅटचं पाणी वळशेतकरांना दाखवलं. 24 धावांची तुफान इनिंग, जबरदस्त कॅमिओ पेश केला आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना 1 विकेट सुद्धा अर्जित केली. ओमकार तारमळे मॅन फ्रॉम परिवारीय शेरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मित्र आपण यायचं आहे. मी या स्पर्धेच्या शहापूर तालुक्याची रणमशीन आणि स्पीड गन ओमकार तारमळे मॅन फ्रॉम परिवारीय शेरे मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. या स्पर्धेचे आधारस्तंभ सतीश भाऊ सापळे यांच्या शुभ हस्ते. ओमकार भावा 2 मिनिटं थांबायचं आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेतोय. काल आम्ही ऐकलं की पुण्याला दौरा होता, आयकॉन प्लेअर म्हणून खेळायला गेला होता. तिथला काय अनुभव आणि तिथला काय रिझल्ट आहे? कारण तिकडनं फोन आला मला की माझी बॉलिंग वगैरे बघायची समोरची टीम, तर त्यांनी बोलवलं होतं. ते चांगलं वाटलं त्यांना, पण चांगला परफॉर्मन्स पण झाला. आता बघूया पुढे. आणि एक प्रश्न तुला, ठाणे जिल्ह्याचा स्क्वॉड आम्ही काल पाहिला, तुझ्यापर्यंत माहिती आली असेलच, व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळशील. ठाणे जिल्ह्याचा स्क्वॉड जाहीर होतोय. त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याचे 2 प्लेयर अर्जुन बांगर आणि ओमकार तारमळे. आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुला कसं वाटतंय आणि तुझा काय अनुभव आणि तिथे जाऊन तुला कसा परफॉर्मन्स द्यायचा आहे? आणि मेहनत केल्यावर सगळं होतं. यात दिसते मला रिझल्ट त्याचा. चांगलं वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. नक्कीच ओमकार, तुला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही अल्यानीकर चषकाच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ अल्यानीच्या वतीनं. सापळे सर, आज दुपारच्या सत्रापासून तुम्ही या ठिकाणी आम्हाला जोडले गेलेत. तुम्ही इथे आलात आणि निश्चितच हा संपूर्ण सोहळा तुमच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एन्जॉय करायला मिळतोय. तुमच्या साथीदारांची तुम्हाला कशी साथ आहे आणि हा संपूर्ण सोहळा उभा करण्यामागे तुमचा उद्देश काय? निश्चितपणाने क्रिकेटची जी रंगत आहे ती खऱ्या अर्थानं या ग्राउंडवर आल्यावरच बघायला मिळते. आणि
ज्यावेळेस आपण क्रिकेट बघत असतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतंय की आपण सुद्धा ग्राउंडवर उतरून क्रिकेट खेळलं पाहिजे. खऱ्या अर्थानं फिटनेस जर जपायचा असेल तर क्रिकेटची फार गरज आहे. आपण व्यायामशाळेत म्हणजे जिममध्ये जातोय, परंतु तो नॅचरलिटी दिसत नाही. क्रिकेट खेळल्यानंतर ती नॅचरलिटी येते आणि म्हणून आजच्या दिवसात ह्या ठिकाणी आल्यानंतर खूपच आनंद वाटला आणि उत्कृष्ट असं सगळंच नियोजन, समालोचन, त्याचप्रमाणे जे डीजेची टीम, अंपायर्स, सगळेच आयोजक, सगळे खेळाडू आणि उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी सहभाग झालेले आहेत. उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि खूप जोरदार या ठिकाणी रंगतदार मॅचेस होतील असं मला या ठिकाणी असं वाटतंय आणि उद्याच्या दिवसाची उत्कंठा मला सुद्धा लागलेली आहे. मी पूर्ण दिवस उद्याचा दिवस दिलेला आहे या क्रिकेटसाठी. आमचा आपुलकीचा प्रश्न आणि एक प्रश्नाचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. ह्या संपूर्ण सोहळा आयोजित करण्यामागे तुमचा उद्देश आम्हाला कळेल. क्रिकेट असे एक विषय आहे की आपण सांघिकतेचं म्हणजे आपली जी टीम वर्क आहे, ही टीम वर्क प्रत्येक ठिकाणी आवश्यकता असते आणि क्रिकेटमध्ये टीम वर्क दिसतोय. आपण सामाजिक आणि सोशल क्षेत्रामध्ये असाल किंवा आपण प्रोफेशनल क्षेत्रामध्ये असाल तर त्या ठिकाणीचं टीमवर्क आणि क्रिकेटचं टीमवर्क यामध्ये खूपच फरक आहे. क्रिकेटचं टीमवर्क हे प्रत्येक खेळाडूच्या शेवटचा खेळाडू 12वी खेळाडूपर्यंत हा टीमवर्कची गरज असते आणि हे टीमवर्क ह्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून अशा पद्धतीचं आयोजन झाल्यानंतर ज्या पद्धतीने शारीरिक ज्या पद्धतीने आपण फिटनेस होण्यासाठी क्रिकेट खेळतो त्या पद्धतीने आपल्याला बौद्धिक क्षमतेसाठी क्रिकेटची आवश्यकता आहे आणि अशा पद्धतीचं आयोजन हे खऱ्या अर्थानं या दोन्ही गोष्टीला सार्थकी लावेल असं मला वाटतंय. धन्यवाद. हे होते सतीश सापळे सर, आमचे आधारस्तंभ. या ठिकाणी सामन्याला झाली आहे सुरुवात. संध्याकाळच्या सत्राकडे आपण वळतो आहोत. जबरदस्त मुकाबला तुम्हाला पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळेल. पाली संघ मित्रांनो, सूचना लक्षात घ्या, आपला 12वा प्लेयर या ठिकाणी नसल्या कारणानं आपल्याला पुन्हा एकदा 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट केली जात आहे. अजून एक मुकाबला मैदानावरती चालू झालाय. निश्चितच बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूनं ओमसाई आवाज पाली आणि त्यांना फाईट देत असताना संघ मैदानावरती पाहायला मिळेल. इन्शा स्पोर्ट शिरोळ या 2 संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना चालू झालाय आणि निश्चितच थोडंसं मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा. या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपल्याला लाभलेत निश्चितच आमच्या विनंतीस मान देऊन बिझी शेड्यूल मधनं आमच्यासाठी वेळ काढतायत या शहापूर तालुक्याची, ठाणे जिल्ह्याची, अखंड महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ या ठिकाणी या क्रीडा नगरीमधनं धडकतीये. ही धगधगती तोफ आपण आमंत्रित करूया. या अमरजी राऊत सर, आपली सेवा सादर करा. धन्यवाद. लास्ट बॉल निश्चित फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग प्रॉपर नाहीये, कनेक्शन प्रॉपर नाहीये, परंतु तिथे मात्र लाजवाब झेल पकडलाय. षटक क्रमांक 1च्या 6व्या चेंडूवर म्हणजे शेवटच्या चेंडूवर आपल्याला पहिला धक्का जाताना दिसेल तो म्हणजेच इन्शा स्पोर्ट्स शिरोळ या संघाला. काय जबरदस्त सामना आपण या अगोदरचा पाहिला, जेव्हा 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. म्हणजेच वालशेत आणि शेरे संघानं आपल्या दिमागदार खेळीच्या बळावर, तितक्याच ताकदीच्या गोलंदाजीच्या जोरावर आणि फलंदाजीच्या बळावर सामना आपल्या खिशामध्ये टाकला. आणि आता मैदानाच्या आत शिरोळ विपक्ष पाली असा हा आपण सामना पाहतो. इन्शा स्पोर्ट्स शिरोळ आणि ओमसाई आवाज स्पोर्ट्स पाली